आता पाहूया सैफ प्रकरण आणि बांगलादेश यामध्ये काय कनेक्शन आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सैफवरील हल्ल्यानंतर आरोपीने वांद्रे तलावात फेकलेला चाकूचा तुकडा सापडला। आरोपीला तलावाच्या परिसरात नेत पोलिसांकडून तपास। सैफवर झालेल्या हल्ल्याबाबत नितेश राणेंकडून शंका व्यक्त। सैफला बघितल्यावर संशय निर्माण, खरंच चाकू मारला की ऍक्टिंग असं वक्तव्य। बांगलादेशी बाबत बोलताना नितेश राणेंकडून सैफ अली खानचा घाण असाही उल्लेख। डॉक्टरांच्या उपचारावर शंका घेणं योग्य नाही, नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सैफ अली खानच्या हल्ल्याबाबत काही शंका असल्यास नितेश राणेंनी पोलीस विभागाला सांगावं, अजित पवारांची प्रतिक्रिया। हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीना कपूरला मुंबई पोलिसांनी पुरवली तात्पुरती सुरक्षा। घरात घुसून सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांकडून खबरदारी। सैफला खासगी सुरक्षेसोबतच पोलिसांकडूनही सुरक्षा। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आरोपीने बांगलादेशातील वडिलांना केला होता फोनवर बोलताना आरोपीने वडिलांना 10,000 पाठवल्याचं सांगितलं। सैफवरील हल्ल्याबाबत घरच्यांना माहिती नव्हती, बातम्या बघून हल्ल्याबाबत समजल्याचं तपासातून समोर। सैफवरील हल्ल्यानंतर सीसीटीव्ही दिसणारा व्यक्ती माझा मुलगा नाही, आरोपी मोहम्मद शहजादच्या वडिलांचा दावा। प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मासह सिनेसृष्टीतील चौघांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी। कपिलसह रेमो डिसूजा, राजपाल यादव आणि सुगंधा मिश्राच्या नावाने आलेल्या ईमेलमध्ये बिष्णू अशी स्वाक्षरी। पोलिसांची माहिती, हा ईमेल पाकमधून आल्याची प्राथमिक चौकशीत बाब उघड। अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांसाठी शोध मोहीम सुरू करणार। राज्य अल्पसंख्याक आयोग ऍक्शन मोडवर प्रत्येक जिल्ह्यात 25 सदस्यांची जिल्हा आयोग समिती असणार। रश्मी शुक्लांना पत्र लिहिणार राज्य अल्पसंख्याक आयोगाची माहिती।